आपल्याकडे जेवढे पण दिवस बाकी आहेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला 100% द्यायचं आहे पहा. दिवस अतिशय कमी आहेत मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला एकदम 100% जो ना अभ्यास करायचा आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो प्रभू श्रीराम यांनी बघा 14 वर्ष ते वनवासाला गेले होते, तेव्हा त्यांनी बघा सगळं काही या ठिकाणी त्याग केला होता बघा त्यांनी. सगळा आराम, त्याच्यानंतर असेल कम्फर्ट झोन सगळा त्यांनी त्याग केला होता. तसंच मित्रांनो आपल्याला आपलं आत्ताचा जो काही कम्फर्ट झोन आहे हा सोडायचा आहे पहा. जास्त झोप सोडायची, सोशल मीडिया सोडायचं आहे, बाहेरचं खाणं सोडायचं आहे, सर्व बंद करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त आपला अभ्यास झाला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. सगळं जरी जाऊन मित्रांनो आपण तसं बघा 16 तास जरी अभ्यास केला तरी जमेल, परंतु आपल्याकडे नाही झाला एवढा अभ्यास तर 10 तास तरी आपले सेपरेट काढा आणि फक्त मित्रांनो जेवढे काही दिवस आहेत आपल्याला माहिती आहे एक्झाम डेट सुद्धा सगळं असतं एम-पी-एससीकडे आल्यापासून सगळं क्लिअर आहे पहा. जीव तोडून मेहनत झाली पाहिजे. आत्ताच असा संकल्प करा. आपलं वयभर आपलं स्वप्न लिहून टाका, की मी तलाठी होणारच. असं काही सगळं लिहून टाका. आता सगळं काही एम-पी-एस-सीकडे गेलेलं आहे बघा. सिलेबस वगैरे सगळं या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं आहे. म्हणजे चेंज म्हणजे फक्त पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बदललेला आहे. पहिल्यांदा टी-सी-एसकडे होतं पहा तलाठीचं, आता वेगळं झालं आहे. मित्रांनो जे काय असेल बघा ते पूर्णपणे मन लावून करायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला बघा काय करायचं आहे, फक्त जेवढा टाईम राहिलेला आहे त्या टाईमाचं नियोजन करायचं आणि चांगला अभ्यास करायचा आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आपल्याला फक्त आता एक वही आणि पेन घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये जायचे पहा. आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत, हे सगळे पेपरला विचारलेले प्रश्न आहेत. कुठून पण उचलून आणलेले किंवा कुठून पण मी 2-4 प्रश्न इकडून उचलले, तिकडून उचलले असं नाही केलं. प्रॉपर जे काही पेपरला आलेले प्रश्न आहेत पहा, ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल आपण तलाठी भरती, एम-पी-एस-सी, ग्रुप सीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही मला एस-एम-एस करा. मी तुम्हाला या ठिकाणी जॉइन करून घेईल. मला फक्त एस-एम-एस करा, की ग्रुपला जॉइन करा एम-पी-एस-सी, ग्रुप सी किंवा तलाठी. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी, की खालील विधाने आपल्याला विचारामध्ये घ्यायची आहेत पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, कोणती विधानं बरोबर आहेत? तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्त विस्तार रेखवृत्त विस्तारापेक्षा कमी आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. तर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. कारण कर्कवृत्त भारतातून जात असलं तरी महाराष्ट्रामधून जात नाही. कर्कवृत्त कुठून जातं लक्षात ठेवा. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम यांच्यामधून जातं. पण महाराष्ट्रामधून जात नाही. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं? त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पहा 800 किलोमीटर आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर ड आहे पहा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं अ, क, ड हे 3 विधानं बरोबर आहेत. तर अ, क, ड ऑप्शन कुठे आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर होईल पहा. एकदम सोपे प्रश्न असतात बघा, अजिबात काळजी करायची नाही. बघा आपल्याला उलटं हे जास्त असल्यामुळं काय होतं आपल्याला, की सोडवण्यास अधिक सोपं वाटतं. तर पहा महाराष्ट्र राज्यामधून कर्कवृत्त जातं हे विधान चुकीचं आहे. कारण कर्कवृत्त भारतामधून जात असलं तरी महाराष्ट्रातून जात नाही. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम यामधून जातं, पण महाराष्ट्रातून नाही. महाराष्ट्राचा उत्तर-दक्षिण अक्षरवृत्तीय विस्तार सुमारे किती आहे? 725 आहे. पूर्व-पश्चिम किती मित्रांनो? 800 पहा. त्यामुळे अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे पहा. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती मित्रांनो? तर 800 किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे मित्रांनो विधान अ, क आणि ड हे काय आहेत पहा बरोबर विधान आहेत. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामधील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1960 आणि 2020 मधले आपल्याला विचारलेत. तर मित्रांनो याचं बघा 4 आहेत पहा लक्षात ठेवायचं 4 आणि 6 आपलं उत्तर बरोबर होईल या ठिकाणी. तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो. महाराष्ट्रामधील 1960 आणि 1920 मधील एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 4 आणि 6. स्पष्टीकरण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी 1960 मध्ये 4 प्रशासकीय विभाग होते. कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर आणि आज 2020 मध्ये म्हणजे 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, की छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण किती 8 जिल्हे येतात आणि तालुके किती मित्रांनो तर 76 तालुके येतात. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो 5 जिल्हे येतात आणि 54 तालुके येतात पहा. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 या ठिकाणी तालुके येतात आणि 5 जिल्हे येतात आणि 58 मित्रांनो तालुके येतात. आणि नागपूरमध्ये मित्रांनो 6 जिल्हे येतात आणि 64 तालुके येतात. हे पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवून घ्यायचे पहा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा 5
जिल्हे येतात आणि 56 तालुके येतात. कोकणामध्ये मित्रांनो 7 जिल्हे येतात आणि 50 तालुके येतात. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक याचं जर उत्तर पाहिलं तर काय होईल? तर बीड आणि हिंगोली आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते आहेत? बीड आणि हिंगोली पहा. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बीड आणि सर्वात लहान जिल्हा हिंगोली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याची सीमा आहे कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर मित्रांनो 7 जिल्ह्यांच्या सीमा आहेत पहा. किती? 7 जिल्ह्यांच्या सीमा. याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड. आलं लक्षात? तसेच इतर राज्याचे सुद्धा विचारू शकतात. तर गुजरात राज्याला मित्रांनो आपल्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. किती? 8. एम-पीला सर्वात जास्त. आणि मित्रांनो छत्तीसगडला 2 जिल्ह्याच्या, तेलंगणा 4 जिल्ह्याचा आणि कर्नाटकला 7 जिल्हा, सिंधुदुर्गला 1 आहे, पालघरला 1 आहे पहा. खालीलपैकी पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे मित्रांनो? पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? बघा कसा प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो हा प्रश्न एम-पी-एस-सीने विचारलेला आहे पहा 2019 मध्ये. तो ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर आपलं याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे मित्रांनो? जुन्नर आहे पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे पहा. महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा 307 पॉइंट. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झालेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं काय आहे पहा भौगोलिक क्षेत्र आहे पहा. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये 3रा क्रमांक लागतो भारतामध्ये हे पण लक्षात ठेवायचे पहा. देशामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणतं असेल तर राजस्थान या राज्याचं आहे पहा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे पहा आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र आहे आणि 4 नंबरला बघा UP पहा. लक्षात ठेवा UP म्हणजे उत्तर प्रदेश. सर्वात कमी क्षेत्रफळ असेल तर पहिले पहा गोवा. गोवा नंतर मित्रांनो दुसरं आहे पहा सिक्कीम बघा आणि तिसरं आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्रिपुरा. कोणतं आहे पहा? त्रिपुरा. हे पण लक्षात ठेवा की आपल्या भारताच्या क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे पहा. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या 9.29% आहे पहा. किती? 9.29%. तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हे आणि तालुके दिले आहेत. नांदेड जिल्हा आलेला आहे त्यामध्ये भोकर मित्रांनो हायचे. जालनामध्ये भोकरदन आहे पहा. बुलढाण्यामध्ये काय आहे? तर बुलढाणा मित्रांनो संग्रामपूर याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. यवतमाळ या ठिकाणी जर पाहिलं तर उमरखेड हे सगळे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहेत पहा. तर योग्य जोड्या बघा पुढील प्रमाणे आहेत पहा. नांदेडमध्ये भोकर आहे, जालनामध्ये
भोकरदन हे पहा बुलढाण्यामध्ये संग्रामपूर, यवतमाळ, उमरखेड हे याचं योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की जालना जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडलेली आहेत? बघा प्रश्नाची लेवल काय आहे, की जिल्ह्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, की बुलढाणा, परभणी आणि बीड, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे फक्त अविधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय आहे बरोबर आहे पहा. जालना जिल्ह्याची सीमा पूर्वेला परभणी आणि बुलढाणा, पश्चिमेला छत्रपती संभाजीनगर, उत्तरेला जळगाव, दक्षिणेला बीड हे जिल्हे लागून आहेत पहा. त्यामुळे फक्त विधान या ठिकाणी आपलं योग्य आहे मित्रांनो. लक्षात ठेवा फक्त विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ हे टिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे पहा. आता मित्रांनो महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आपण सुरुवातीलाच पाहिलं तर बघा 3,07,713 चौरस किलोमीटर असून ते 9.36% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेले आहे पहा. बघा ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल पहा. महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? चला द्या उत्तर पुणे जिल्ह्याला. तर मित्रांनो 5 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत पहा. समजलं 5 जिल्ह्याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. परभणी जिल्ह्याला हिंगोली, जालना, बीड जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत, परंतु छत्रपती संभाजीनगरची थेट सीमा परभणीला लागत नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा, कोणती बरोबर आहेत ते सांगायचं आपल्याला. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे का? नाही. मित्रांनो हे चुकीचं आहे पहा. पहिलं विधान चुकीचं आहे पहा. तर मुंबई शहर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे पहा. मुंबई उपनगरची स्थापना 4 ऑक्टोबर 1990ला झाली आहे. मुंबई उपनगरमध्ये बघा अंधेरी, बोरिवली, कुर्ला हे 3 तालुके आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा अहिल्यानगर सर्वात जास्त क्षेत्रफळ जिल्हा हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा अचूक बरोबर आपलं याचं काय होईल बरोबर उत्तर होईल पहा. अचूक बरोबर आहे पहा. समजलं? हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पूर्वेला तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? तर तेलंगणा राज्याबरोबर कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? तर गोंदिया जिल्ह्याची सरहद्द लागत नाही मित्रांनो. आलं लक्षात? तर तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे, तर गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्येस आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची सरहद्द तेलंगणा या ठिकाणी लागत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे पहा. तर कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा पालघर हा महाराष्ट्राचा 36वा जिल्हा एकदम बरोबर आहे. जिल्ह्यामध्ये पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा त्याच्यानंतर तलासरी, विक्रमगड आणि डहाणू हे 8 तालुके आहेत हे सुद्धा बरोबर आहे. समजलं? तर बघा या जिल्ह्यामध्ये वसई, विरार, जव्हार हे पालघर या नगर परिषद हे चुकीचं आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा फक्त या ठिकाणी तिसरं विधान हे चुकीचं आहे. बाकीचे 2 या ठिकाणी बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधील एकाच नावाचे तालुके आणि जिल्हे याच्या जोड्या लावायचे आहेत पहा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खेड तालुका मित्रांनो कुठे आहे? रत्नागिरी आणि पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे बघा कर्जत मित्रांनो रायगडमध्ये सुद्धा आहे आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा आहे बघा कर्जत. कळंब तालुका मित्रांनो उस्मानाबादमध्ये सुद्धा आहे आणि यवतमाळमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर नंदगाव मित्रांनो नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. तर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो ह्या जोड्या याचा बरोबर होतील. तर बघा समान नावाचे जे काही तालुके आहेत पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? खेड मित्रांनो तालुका रत्नागिरी आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे. कर्जत, रायगड आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा आहे. कळंब हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, यवतमाळमध्ये सुद्धा आहे. नंदगाव हा नाशिक आणि अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हे आणि त्याची निर्मिती याच्या साल याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत पहा. आता आपण डायरेक्ट या ठिकाणी जोड्या पाहूयात. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999ला झाली पहा. वाशिमची 1 जुलै 1995ला, गडचिरोली 26 ऑगस्ट 1982, लातूर बघा 16 ऑगस्ट 1982ला झाली. हे सगळ्या जोड्या आपण योग्य केलेल्या आहेत पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील विधानांचा विचार करायला लावला आपल्याला आणि यामधील कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तर पहा या ठिकाणी तर पहिलं विधान आहे मित्रांनो, की रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला
शंभू महादेव डोंगररांगा असं म्हणतात. एकदम बरोबर. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी खोरी अलग झाली आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा नदीची खोरे अलग झाले आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो, हे सगळे विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत पहा. हे सगळे विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. महाराष्ट्रातील घाट आणि रस्ते याची आपल्याला बरोबर जोड्या जोडायचे आहेत पहा. आता या ठिकाणी मित्रांनो, आपण डायरेक्ट याचे उत्तर बघूयात. योग्य जोड्या पहा. फोंडा घाट कोल्हापूर, पणजी, कुडाळला जोडतो पहा. माळशेज मित्रांनो ठाणे, अहिल्यानगर, हनुमंते घाट कोल्हापूर, कुडाळ, कणकवली दरम्यान आहे पहा. थळघाट मुंबई, नाशिक दरम्यान आहे. हे सगळ्या मित्रांनो काय पहा याच्या योग्य जोड्या आहेत. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. शंभू महादेव डोंगररांग टिंब नद्यांच्या दरम्यान आहे पहा. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 भीमा आणि कृष्णा आपलं याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. भीमा आणि कृष्णा. परत आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत मित्रांनो शिखर आणि त्यांच्या उंची. तर डायरेक्ट पहा मांगीतुंगी शिखराची जी काही उंची आहे मित्रांनो ही 1100 मीटर आहे पहा. त्र्यंबकेश्वरची उंची पहा 1304 मीटर. सप्तशृंगीची बघा 1416 मीटर आहे. साल्हेरची 1567 मीटर आहे. या शिखरांच्या योग्य उंचीनुसार लावलेल्या जोड्या आहेत पहा. मित्रांनो ह्या सगळ्या जोड्या तुम्ही लिहून घ्या कारण की हेच प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हे नोट डाऊन करून घ्या पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पर्वत शिखरांचा उंचीनुसार आपल्याला उतरता क्रम विचारलाय. तर कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर हे मित्रांनो यांचा उतरता क्रम आहे. कळसुबाईची उंची किती आहे? तर 1646 मीटर आहे पहा. साल्हेरची उंची आणि अहिल्यानगरमध्ये साल्हेर कुठे आहे? नाशिकमध्ये त्याची उंची आहे 1567. 1567. महाबळेश्वर साताऱ्यामध्ये त्याची उंची मीटर पाहिली तर बघा 1438 मीटर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्र्यंबकेश्वर झालं. पुढील प्रश्न बघूयात आता आपण. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेमध्ये कोणता पर्वत डोंगर आहे? तर मित्रांनो कोणता पर्वत डोंगर आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो आपलं उत्तर होईल सह्याद्री हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा सह्याद्री. पुढचा प्रश्न मित्रांनो अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रामधील कोणत्या पर्वतरांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं? चला सांगा पटकन. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर सातपुडा हे आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा. लक्षात ठेवा मित्रांनो अस्तंबा मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामधील सातपुडा पर्वतरांगेमधील तोरणमाळ डोंगर रांगा सर्वोच्च शिखर असून याची उंची 1325 मीटर आहे पहा. किती आहे? 1325 मीटर. कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्योतिबा डोंगर टिंब या नावाने ओळखला जातो. तर वाडी रत्नागिरी या नावाने या मित्रांनो हा ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो पहा. कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो आणि केदारनाथ या नावाने ओळखला जातो. त्यामुळे फक्त विधान अ हे या ठिकाणी बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रामधील कोकण प्रादेशिक विभागामध्ये मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत पहा. राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्रामध्ये कोकण प्रादेशिक विभागामध्ये मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाड्या आहेत पहा. पर्याय 1 मधील खाड्या मित्रांनो दक्षिण कोकण मधल्या आहेत पहा. देवगड, आचारा आणि कर्ली खाडी. जे काही महत्वाच्या खाड्या आहेत ह्या सगळ्या पाठ असल्या पाहिजे. डहाणू खाडी पालघरमध्ये पहा. त्याच्यानंतर रोहा रायगडमध्ये, बाणकोट खाडी मित्रांनो रायगड रत्नागिरी, दाभोळ खाडी रत्नागिरी, भाट्टे मित्रांनो हे सुद्धा रत्नागिरीमध्ये, जैतापूर मित्रांनो कुठे रत्नागिरीमध्ये, देवगड सिंधुदुर्गमध्ये पहा. पुढील प्रश्न आहे की महाराष्ट्रामधील दुसरं सर्वात उंच शिखर कोणते पहा. आयोगाने याआधी सर्वोच्च शिखर कळसुबाईवर प्रश्न विचारला होता. त्यामुळे साहजिकच आता साल्हेर नंतर पुढील शिखरांची जी काही उंची ती सुद्धा विचारली जाऊ शकते. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर साल्हेर मित्रांनो याचं काय होईल बरोबर उत्तर येईल पहा. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. 1646 मीटर त्याची काय उंची पहा. आणि नाशिक जिल्ह्यामधील साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरं सर्वात मोठं उंच शिखर आहे. त्याची उंची 1567. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर चुकीचं विधान जर पाहिलं मित्रांनो तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वतरांगेमध्ये एकदम बरोबर. ग्वाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागामध्ये. तर मित्रांनो हे चुकीचं आहे. तर मित्रांनो हे दक्षिण भागात नसून हे मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये येतं. कोणत्या? उत्तर. हे पण लक्षात ठेवा.
बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेकडे आहे. हे बरोबर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर फक्त या ठिकाणी जर पाहिलं तर विधान ब हे या ठिकाणी चुकीचं आहे. फक्त विधान ब चुकीचं आहे. हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात इतकं नाही मित्रांनो, ह्या उत्तर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? कोणत्या? दरकेसा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 गोंदियामध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळतात. कुठं? गोंदियामध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळतात. पहा, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो हे भंडारा बाग आणि बालाघाट कमी बाग नद्यामधील पाण्याचं विभाजन बनवतं. या टेकड्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या आहेत. पहा, या टेकड्यांची सरासरी उंची पश्चिमेकडील टेकड्यांपेक्षा थोडीशी जास्त आहे. पहा, या टेकड्या मस्कोविट त्याच्यानंतर बायोटाईट ग्रेनाइट्स अधोरेखित केलेले आहेत. पहा, टेकड्यावर काही विचित्र गुहा सुद्धा आहेत. पहा, आणि या ठिकाणी चांगला पाणी पुरवठा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामधील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, थळघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. मित्रांनो हे पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पहा, समजलं? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम थळघाट, नाशिक, मुंबई, कुंभार्ली घाट लक्षात ठेवा, चिपळूण, कराड, आंबा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर, आंबोली घाट, सावंतवाडी, बेळगाव सर्वात दक्षिणेकडचा आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो लक्ष द्या सर्वांनी. महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर पहा, उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला विचारला आहे. तर कसा प्रश्न विचारू द्या, आपलं या ठिकाणी चुकलं नाही पाहिजे. पहा, पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता आहे? पहा, अजिंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पहा, पर्वतरांगाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला योग्य क्रम आहे. पहा, अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव असा आहे. पहा मित्रांनो, अजिंठा लेणी लक्षात ठेवा, अजिंठा लेणी सह्याद्रीचा पूर्वेकडील विस्तार आहे. त्याचा विस्तार नाशिकच्या तौला शिखरापासून यवतमाळ जिल्ह्यापर्यंत झालेला आहे. त्याला नाशिकमध्ये सातपाळा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा म्हणतात. पूर्वेकडे डोंगराची उंची कमी होते. पहा, हरिश्चंद्र मित्रांनो सह्याद्री पर्वतामधील कळसुबाई शिखरापासून सुरू झालेला तो लातूर जिल्ह्यापर्यंत विसरलेला आहे. त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड आणि बीड जिल्ह्यातील काही भाग लागतो. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल. पहा, हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी. पहा, लगेच फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. पहा, 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.